तो होता डॉक्टर, लेखक होता, क्रांतिकारी होता आणि अनेकांसाठी आजही आयडॉल आहे. त्याचं नाव चे गुवेरा. आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्यांचा चेहरा टी शर्टवर सतत दिसतो, पण त्याची खरी ओळख फार थोड्यांना माहिती आहे. चे गुवेराचे मूळ नाव एर्नेस्टो गेवरा. त्याचा जन्म 14 जून 1928 रोजी अर्जेंटिनात झाला. लहानपणापासूनच तो बुद्धिमान होता, पण त्याचं बालपण दम्याच्या आजाराने झाकून टाकलं होतं. पण आजारपणाने त्याचं बळ कमी केलं नाही, उलट त्याला जग बदलण्याची आग दिली. वयाच्या 20व्या वर्षी त्याने मेडिकल शिक्षण घेतलं. पण मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्याने दक्षिण अमेरिकेची मोटरसायकलवरून यात्रा केली आणि तिथे त्याला दिसला खरा अन्याय, भूक, गरिबी, अन्यायाची स्थिती. आणि तेव्हा त्याच्या मनात जन्म झाला एका विचाराचा, आणि तो विचार होता क्रांतीचा विचार. नंतर तो भेटला फिडेल कॅस्ट्रोला आणि मग सुरू झाला क्युबाच्या क्रांतीचा प्रवास. चे गेवराचे जंगलात राहून सैन्याचे प्रशिक्षण घेतलं, शस्त्र हातात घेतलं आणि क्युबामध्ये 1959 साली बटिस्ताचे हुकुमशाही सरकार पाडण्यात निर्णायक भूमिका बजावली. पण क्युबाची क्रांती यशस्वी झाल्यावरही तो थांबला नाही. त्याला हव्या होत्या जगभरातल्या सर्व गरीब जनतेसाठी स्वातंत्र्याच्या लढाया. तो आफ्रिकेत गेला आणि मग बोलिव्हियामध्ये, पण त्याने बोलिव्हियातील क्रांती त्याला यश देऊ शकली नाही. आणि अखेर 9 ऑक्टोबर 1967 रोजी चे गुवेराला पकडला गेला आणि त्याचा एन्काउंटर करण्यात आला. पण मरणानंतरही चे गेवरा जगभरातील तरुणांसाठी एक प्रेरणा ठरला. त्याच्या आयुष्याने एक गोष्ट शिकवली: जर अन्याय दिसतो तर त्याविरुद्ध आवाज उठवा, किंबहुना लढा देण्याची हिंमत ठेवा. हेच होतं चे गेवराचं जीवन, एक डॉक्टर ते जागतिक क्रांतिकारी नेता. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघत होता लोकन्याय न्यूज. मी सूरज. धन्यवाद.